नमस्कार, मी लीना। आज आपण करतोय मिश्र डाळीचा डोसा। खूप छान लागतो आणि मुख्य म्हणजे ना फर्मेंटेशनची पण गरज नसते। 1-2 तास तुम्ही डाळी भिजवल्यात की तुमचा डोसा उत्तम होतो। मग तुम्ही ब्रेकफास्टसाठी करा, लंचसाठी करा किंवा डिनरसाठी करा। बघूया कसा करायचा ते। इथे मी मुगाची डाळ, मसूरची डाळ, तांदूळ आणि 1 चमचा मेथी हे गेले 2 तास भिजत ठेवलं होतं। आता आपण ते वाटून घेऊया। थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आपल्याला। पाणी खूप पण घालायचं नाही, म्हणजे आपली डोशाची जी कन्सिस्टन्सी असते त्याच पद्धतीने आपल्याला ते हवं आहे। आता हेच पाणी मी थोडंसं घेणार आहे आणि आता हे वाटून घेते। हे आपलं मिश्रण झालेलं आहे। सगळं छानपैकी काढून घ्यायचं आहे, बारीक वाटायचं आहे। याच्यामध्ये ना तुम्ही हवी ती डाळ वापरू शकता। आता इथे मी 2 डाळीच वापरलेत, मसूर डाळ आणि मूग डाळ आणि तांदूळ वापरलेत। तुम्ही ह्याच्यामध्ये अजून चणा डाळ घालू शकता, उडदाची डाळ घालू शकता। आणि छान हे बघा असं मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण एक 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊ। एक 10 मिनिटं झालेली आहेत। आता मीठ घालते मी। साधारण अंदाजाने मीठ घालायचं आहे आपल्याला। आणि हे आता सारखं करून घेते। तवा तापायला ठेवलेला आहे, तवा तापू दे। डोसा करताना तवा व्यवस्थित तापलेला असणं अत्यंत गरजेचं आहे। आधी तवा छान तापून घ्यायचा आणि मग गॅस बारीक करून डोसा घालायचा, हे कायम लक्षात ठेवा। आपला तवा तापलेला आहे, मी गॅस बारीक करते आता। नॉनस्टिक असल्यामुळे तेल लावत नाही आहे, पण तुमचा साधा तवा असेल तर थोडंसं तेल लावून घ्या आधी। आणि छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता मी गॅस परत मीडियम करते। थोडंसं तेल घातलेलं आहे साईडनी। याच्यासाठी ना मी ही नारळाची चटणी केली आहे। नारळ, ह्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातला आहे, कोथिंबीर घातलेली नाही। जो रंग थोडासा हिरवा दिसतोय तो कढीपत्त्याचा आहे। मिरची, आलं आणि मग वरून फोडणी दिली आहे, मोहरी, उडदाची डाळ आणि हिंग। आहे की नाही एकदम सोपी कृती आणि तेवढीच पौष्टिक। नक्की ट्राय करा ही रेसिपी। आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या। तोपर्यंत बाय।